मित्रांनो, 350 वर्षानंतर महाराष्ट्राच्या राजकारण्यांना घाम आणून सोडणारे आरक्षण योद्धा म्हणून जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावरती आंदोलन केलं आणि महाराष्ट्राचं लक्ष वेधलं. महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलनं आपण पाहिली, पण हे आंदोलनानं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी दाखवून दिलं. प्रशासनाला घाम फोडले. जगाच्या कल्याणासाठी आपला मुलगा जे काम करतोय ते समाज माध्यमाला पटणारे काम आहे, समाज मनाला पटणारे काम आहे. आणि हे पाहिल्यानंतर मात्र मनोज जरांगे पाटील यांचे वडील आणि त्यांची धर्मपत्नी यांच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळा होता. मनोज जरांगे पाटील आपल्या गावी परतले, पण मात्र त्यांचा आनंद उत्सव मात्र साजरा होत असताना मात्र लोकांचा आनंद मात्र गगनात मावेत नव्हता. आणि हे सगळं बघत असताना मात्र वडिलांच्या डोळ्यात आणि पत्नींच्या डोळ्यात मात्र जो आनंद होता, जो क्षण होता, तो तुम्हाला आम्हाला भावुक करणारा क्षण होता. खरं माणसानं जन्माला यावं आणि जन्माला आल्यानंतर आपण समाजाचे काही देणे लागतो, याच्या माध्यमातून काम करणारे मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या कामाला नवकेसरीचा सलाम. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये जन्माला येणारा प्रत्येक माणूस येतो, पण जन्माला